नमस्कार. महाराष्ट्रातील विविध क्षेत्रातील बातम्या झटपट आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी लगेचच सबस्क्राईब करा राष्ट्रशक्ती लाईव्ह न्यूज आणि सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. पंढरपूर तालुक्यातील सुस्ते येथील तानाजी नागटिळक या शेतकऱ्यांनी बंदिस्त शेळी पालनापासून लाखो रुपयांचे उत्पन्न घेतले आहे. शेळी पालनाचा व्यवसाय तुम्ही किती वर्षापासून करताय? शेळी पालनाचा व्यवसाय मी 17 सालापासून करतोय, 2017 पासून. पहिल्यांदा कुठल्या जाती शेळी? बिटल जाती शेळी आणली पहिल्यांदा. किती आणल्या होत्या? 2 शेळ्या आणल्या होत्या बिटल जातीच्या. एक 20,000 आणली होती, एक 18,000 आणली होती, परत एक आणली 15,000. 3 शेळ्या आणल्या होत्या. तेव्हापासून चालू केलं ही बिटलचा व्यवसाय शेळीचा. बोकड त्यापासून एक बोकड झाला मला शेळीला. त्या बोकड एक 18 महिन्याचा मी 61,000ला विकला. 18 महिन्याचा बोकड 61,000ला विकला. आणि आता दुसरा एक बोकड आहे, आता ही 16-17 महिन्याचा बोकड आहे. आता सध्या त्याला मागती ती 55-60,000ला मागणी आहे. आणि पाट आहे ही पहिला रो, 8 महिन्याची पाट आहे, 4.5 महिन्याची गाभ आहे. आता ही सध्या 41,000ला विकली आहे. समाधान लोंढेनी घेतलेली आहे वटरच्या, ईश्वर वटरच्या. आणि त्याची विचार घ्यायची तर मी नाहीच म्हणतो त्याला, तर ती काय ऐकच ना द्याच म्हणून बसला ना, दिली आता त्याला. असा व्यवसाय आहे. साधारणपणे तुम्हाला वार्षिक उत्पन्न शेळी पालनापासून किती मिळते? वार्षिक आता माझं एक 10-12-15 शेळ्या आहेत माझ्याकडे विठ्ठलच्या. तर एक 10 शेळ्यात एक 7-8 महिन्यात मला एक 3 ते 4 लाखाची उत्पन्न झाली शेळ्याची. तिली विकली. एक बोकडू विकलं 61,000ला, 2 शेळ्या विकल्या 25,000-25,000ला. आणि पिली पण मी 3-4 महिन्याची 20,000-22,000ला पिली माझ्यापासून येते ती. आणि बरीच अशी येतील लोक लांबलांची नेतील, 1-2 नेतील, काय 3 नेतील. तर मगरवाडीच्या केत्यानं माझ्याकडे एक 8 नेली. 1 महिना झालं 1.5 लाखाला एक 8 नेलेली. तरी मला वाटतं साधारण एक 15,000 किलो नेला असेल तरी. 8 नेली. शेळी पालनाचं व्यवस्थापन कसं केलं जातं? शेळी पालनात व्यवस्थापन म्हणजे आता तिला गोठा आहे एक शेळी पालनात एक 25-30चा गोठा आहे त्याला. आणि त्यात दावणी आहे, ते आपल्या कुट्टी टाकायला, कुट्टी वैरण. मेथी घास आहे एक 10 गुंठ, दसरथ घास एक 10 गुंठ आहे. आणि मका, कडवळ, आपला गुरांचा घास ही मिक्स करून मी दावणीत टाकतो. किती टाईम? ही 2 टाईम टाकतो. सकाळी 6 वाजता एक हरभरे भुसकाट टाकतो. हरभरा भुसकाट एक सकाळ एक 20 किलो असतं, 20-25 किलो एक 15 शेळ्याला असतं या. आणि परत 10 वाजता एक कुट्टी वैरण टाकायची, एक 40 किलो टाकायची त्याला. संध्याकाळीच पुन्हा 40 किलो वैरण टाकायची 5 वाजताना. झाडून लोटून काढायचं. त्याच्या मका त्या दावणीतून लोटून काढलं की मका टाकायची, त्यात बायका टाकते त्यांना सगळं करते त्या. साधारणपणे खर्च किती येतोय एक महिन्याला बघा की रोजचा एक 5 किलो एक 15 शेळ्याला साधारण एक गोळीपेंड आणि मका जाती. एक टाईम टाकतो. आणि ही सगळं वैरणीवर आहे सगळं. एवढं लय काय खर्च त्याला येत नाही. शेळी म्हणजे अशी आहे की शेळीला खर्च नाही लिहित. शेळीला फक्त वैरण पाहिजे. शेळी डरगळत नाही, काय नाही, कधी गोळी नाही, कधी आजारी पडली नाही माझ्याकडे, काही नाही, कधीसुद्धा प्रॉब्लेम आला नाही, कधी इंजेक्शन नाही केला. फक्त तिला पोटाला वैरण भरपूर पाहिजे. वैरण भरपूर असली की तिला काय लागत नाही. आणि सारखं 24 तास त्या दावणीत खाते ती, उठते ती, बसते ती, सारखं चालूच असते या. त्यामुळे त्याला प्रॉब्लेम येत नाही वैरण आजारी पडायचं. देशी शेळी सोडून तुम्ही बाहेरच्या शेळीचे कसं काही तुम्हाला सुचलं? देशी शेळी पण माझ्याकडे होती 1-4-5. देशी शेळी बी चांगली पिलं देत होती. पण ती दोन्ही तरी एक दिवशी वेल्या शेळ्या, देशी आणि बिठलची. तर 3 महिन्यात पिलू देशीचं 13-14 किलो होते आणि बिठलचं 25 ते 30 किलो पिलू होते. एकाच टायमाला वेलेली 3-4 महिन्यात एवढ्यात फरक पडतोय. लिंब्याच्या पुढं फरक पडतो त्याचा. तर बिठल जी शेळी अशी आहे की आकर्षण दिसणं, तिचे कान, डोळं, त्याची शिंग, पाठीवर शिंग येणं, जी पालती एकदम व्यवस्थित. बिठलची शेळी एकदम चांगली दिसते. आणि दुधाला पण एक 2 लिटर 1.5 लिटर दूध देणारी शेळी आहे माझ्याकडे. जास्त कुठल्या शेळीला मागणी? देशीपेक्षा बिठलला जास्त मागणी आहे. की ज्याला कळतंय त्याला बिठल काय ठोतच नाही नेतं या. आणि देशीची आहे ती देशी जरा गावरान आहे.
त्यामुळे जरा बारकं दिसते आणि ती 4 हजाराला 3 हजाराला 5 10 7 हजारापर्यंत पिलू जातं ती 3-4 महिने. ही पिलू 3 महिन्याचं 20,000 25,000. आता ही एकच पाट माझी 8 महिने 41,000 नेली. 41,000ला गाव आहे पाट. तर आदत आहे अजून काय नाही तिचा. एवढ्यात फरक पडला. मग ही एवढी देशी ह्याच मापाची 10,000 9,000पर्यंत पाट गेली असती. लय झालं चांगली जर सांभाळली तर 10,000च्या वर ही पाट जात नाही. तुम्ही अजून चौकशी करा. डिशवाला विचारा तुम्ही कुठल्या असले तर. एका वेळेस किती पिलांना जन्म देते? आता बिटलची शेळी एका वेळेस दोन पिली होती. काही वेळेस एक बी होतं. काळे ते आता माझ्याकडे 3 झाले. एका शेळीला 3 पिली झाली बिटलची. 3 होते 2 होते ती 1 आहे असं काय तिचं सांगता येत नाही. पण शेळीचं आणि एक जरी पिलू झालं तर 2 पेरेवर पैसे ती देते शेळी. त्याची काय अडचण येते. वर्षातनं शेळी दोन येते देते. 2 येतं देते शेळी. 5 महिन्यात 5 महिने गाभून जायला होते. येली की 2 महिने शेळी गाभ जाते. 2 ते 1.5 महिने शेळी गाभ जाते. आणि दुसऱ्या वेळेला 5 महिन्यात येते. कधी 13-14 महिन्यात 2 शेळी येते. काय अडचण येत नाही. उत्पन्नीला चांगली आहे, खायला चांगली आहे, आजारी पडत नाही. फक्त तिला पोटाला सांभाळलं पाहिजे. टाकलं नाही असलं करणं ही योग्य नाही. तुम्ही 2 वैर टाका, भरपूर टाका तिला. तिच्याकडे तुम्ही येऊ नका. शेळीकडे जायची सुद्धा काय गरज नाही.